नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करता आणि भंगला स्वागत केल्याबरोबर डोळ्यामध्ये काहीतरी किसपाट गेला वाईस थांबा. तर मंडळींनो, यो पिकाचू, ह्या पिल्लू, यो नॉडी, यो गपलती मधलो तो गप्पू म्हणजे सोन्या, यो चुम्या आणि यो श्रवण म्हणजे तो विनोद तबेलेवाल्याचो पोरगो. तर संपूर्ण पिकाचू गँग आता शिक्षणाक लागलेली आ, तर कोणी त्यांना वाईट कमेंट करू नको. शाळेतून बाहेर इला आणि बघलंय तर ह्यांचे वेगळेच विषय सुरू होते. हे म्हणतात आता पाऊस लागलो तर आम्ही फुटबॉल खेळाक घेतलो. तकडेसून घराकडे इला आणि बघलंय तर औशीन गॅलरीमध्ये मस्तपैकी भांडी सुकत घातलेले. नशीब बाकी पावसान किलेच केले तरी आमका काय फरक पडणार नाही, कारण तशा पद्धतीत आम्ही ताडपत्री लावलेली आहे. मग औशीन माका दुकानात धाडल्यान म्हणून लिस्ट पाठ केलंय आणि दुकानात जाऊन दुकानवाल्या भावाशी काय वया होता तर सगळा सांगलंय आणि तकडेसून सगळा गुटाळून घराकडे इलंय. माका जेवण नकोसा चाललेला म्हणून मी औषिक मॅगी बनवूक सांगलेलंय, तर तुम्ही सुद्धा येवा जेवणामध्ये माझ्या वांगडा मॅगी खाऊक. 3 सांज झाल्याबरोबर वाईटचा तुंग्यावरती काम होता म्हणून मोठूक घेतलंय आणि काम करू गेले. तर आपल्या युट्यूबच्या फॅमिली मेंबरने हाय केल्यान म्हणून त्याका हाय केलंय आणि पुढे जाऊन बघलंय तर ऊस अगदी जबरदस्त आणून ठेवलेले होते, कारण तुळशीचा लगीना म्हणून भरभरून ऊसाची विक्री सुरू असा. रात्री लेट नाईट कामावरसून इल्यावर मी आणि दादा गेलो गोताड मामा आणि मामीनी केळवणाचो कार्यक्रम ठेवलेल्यानी म्हणून तकडे गेलो आणि केळवणाक झाली सुरुवात. मामीन मस्तपैकी दादाक ओवाळून घेतल्यान आणि मामीनी स्पेशल डिश बनवलेली होती, तो म्हणजे पिझ्झा आणि पास्ता. तर तकडे मी पास्ता खाल्लाय, दादान पिझ्झा खाल्ल्यान आणि तकडेसून आम्ही इलो घराकडे. मगे म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला. आम्ही भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.